नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी आज तुमच्यासाठी परत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। या रेसिपीचं नाव आहे उपवासाची बटाटा भाजी। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे बटाट्याच्या मी फोडी करून घेतलेल्या आहे आणि अगदी थोडे तेलावर परतवून घेतलेले आहेत। जिरे, मीठ, तिखट, 2 मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, अर्धा लिंबू, चवीनुसार साखर आणि शेंगदाण्याचा कूट। चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया। इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे। फार कमी तेल घेतलेलं आहे, 2 चमचे, कारण आपण बटाट्याच्या फोडी परतवून घेतलेल्या आहे। अगदी कमी तेलात आणि कमी वेळात होणारी भाजी आहे ही। आपलं तेल तापलेलं आहे, आपण त्यात आता जिरे घालूया। जिरे झालंय, मिरची, ह्यात आता या बटाट्याच्या फोडी ज्या आपण तेलात परतवून घेतल्या होत्या या घालूया। मी ह्या तेलात परतवलेल्या आहेत। काही जण तूप खातात, उपवासाला तर तुम्ही तुपात सुद्धा करू शकता। हे फोडी परतवून घेऊया आपण छान। फार वेळ लागणार नाहीये। आता यात चवीनुसार तिखट घालूया। तुम्हाला जर तिखट तुम्ही खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता, फक्त मिरची सुद्धा टाकू शकता यामध्ये। चवीनुसार मीठ घालूया ह्यात। तुम्ही जे मीठ वापरत असाल, सेंधव मीठ वापरत असाल तर ते घातलं तरी चालेल आहे। आणि आता हे आपण छान मिक्स करून घेऊया। त्यामुळे याला छान रंग आलेला आहे। दोन मिनिटं हे थोडंसं आपण होऊ देऊ। आता ह्यावर आपण प्लेट ठेवून 1-2 मिनिटं वाफ घेऊन घेऊया। आपले आता बटाटे शिजलेले आहेत, छान बघू शकता। आता ह्यात आपण लिंबू पिळूया। तुम्हाला आवडत नसल्यास स्किप करू शकता। साखर आणि परत एकदा हे छान मिक्स करून घेऊया। आता यात फायनली दाण्याचा कूट मिक्स करून परत एकदा कालवून घेऊया। आपली उपवासाची बटाटा भाजी तयार आहे। ही भाजी तुम्ही राजगिऱ्याच्या थालीपीठाबरोबर खाऊ शकता किंवा नुसती खाली तरी छान वाटेल। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।